तर This मी त्यापुढील conference भाग will now कंटिन्यू be करण्याची recorded. सरांना विनंती करते. धन्यवाद. गणाधीशो गुणाधीशो विद्यानिधिर्विनायकः कार्यारंभे सदा तस्मै गणेशाय नमो नमः. आपण चरकसूत्र 13व्या अध्यायातला श्लोक नंबर 13 पर्यंत पाहिलं होतं. आता 14व्या श्लोकापासून जे चतुर्स्नेह आहेत त्याच्या प्रत्येकाचे गुणधर्म त्यांनी विशद केलेले आहेत. ते आपण थोडे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. श्लोक नंबर 14. त्यामध्ये ते काय म्हणतायत? घृतम पित्ता अनिलहरम रसशुक्र ओजसाम हितम निर्वापणम मृदुकरम स्वरवर्ण प्रसादनम. घृताच्या संदर्भात ते काय म्हणतायत? पित्त अनिलहरम. घृत हे पित्त अनिलहरम आहे. मग ते कफग्न नाहीये का? श्लोक नंबर 13 मध्ये तुम्ही म्हणता सर्पी संस्कारस्य अनुवर्तनात. कफग्न द्रव्यांच्या बरोबर जेव्हा हे घृत आम्ही सुसंस्कृत करू आणि अवस्था योग्य पाहून जेव्हा आम्ही देऊ, ऍडमिनिस्टर करू, तेव्हा ते घृत हे कफग्न ऍक्शन सुद्धा करणार आहे. आम्ही पुढे जेव्हा कफज ग्रहणीची चिकित्सा अभ्यासणार आहोत त्यामध्ये अशी घृत आलेली आहेत की जी कफज ग्रहणीवर कार्य करणारी आहेत, कफदोषाचं हरण करणारी आहेत. म्हणजे योग्य द्रव्यांबरोबर कफग्न द्रव्यांबरोबर संस्कारित जर घृत केलं तर ते कफग्न ऍक्शन सुद्धा करणार आहे, पण प्रिडॉमिनंटली म्हणजे कफग्न ऍक्शन होण्यासाठी कफग्न द्रव्यांचा संस्कार त्या घृतांवर होणं आवश्यक आहे. असं कोणतंही संस्कार न केलेलं घृत, प्लेन घृत सुद्धा नैसर्गिक दृष्ट्या पित्त अनिलहरम असा शब्द त्यांनी वापरला. शब्दांची रचना बघा. अनिल पित्तहरम असं नाही म्हटलं, म्हणता आलं असतं. पित्त अनिलहरम हा शब्द वापरला. म्हणजेच पित्ताचं प्राधान्य, पित्त दोष हर ही जास्त प्रिडॉमिनंट ऍक्शन. नॅचरली शरीरामध्ये कधीही एका दोषाचा तितका प्रकोप असत नाही. म्हणजे एक दोष प्राधान्याने प्रकोपित झालेला आहे, एक दोष सकल दृष्ट्या प्रकोप झालेला आहे सर्व स्रोतसांमध्ये. अशी क्रिया, अशी अवस्था फार कमी वेळा असते. जनरली शरीरामध्ये हा संसर्ग असतो, दोन दोषांचा प्रकोप झालेला असतो. त्यामुळे पित्ताला वायूचा अनुबंध हा जास्त डॉमिनंटली असतो. म्हणून त्यांनी म्हटलं घृतम पित्ता अनिलहरम. आम्हाला ज्वरचिकित्सेमधला एक श्लोक माहितीये, चरक चिकित्सा स्थानाच्या 3ऱ्या अध्यायातला. अथ ऊर्ध्व कफे मंदे वात पित्तोत्तरे ज्वरे सर्पिष्पानम यथा अमृतम परिपक्वेषु दोषेषु सर्पिष्पानम यथा अमृतम. वातपित्तोत्तर अवस्था जेव्हा कोणत्याही व्याधीमध्ये निर्माण झाली त्या व्याधीमध्ये आता आम्ही सर्पिष्पान देणार आहोत. असाच रेफरन्स आम्ही कुष्ठ चिकित्सेमध्ये सुद्धा पाहिला. कुष्ठामध्ये घृतपान कधी करायचो? कुष्ठामध्ये घृतपान वातपित्तोत्तर अवस्था प्राप्त झाल्यानंतर करायचं. इथं काय म्हणतायत? घृतम पित्ता अनिलहरम. ग्रीष्म ऋतूची जी ऋतुचर्या आहे सांगितलेली आहे, त्या ऋतुचर्येमध्ये पण सुद्धा घृतपान सेवन करण्यासाठी सांगितलेलं आहे. का सांगितलेलं आहे? कारण की नॅचरली सूर्यप्रकाशामुळे सूर्याची जी उष्णता आहे तो उष्ण गुण आहे आणि या उष्णतेला अनुबंध वृक्षतेचा मिळतोय. वृक्ष गुण त्याला असोसिएटेड होतो. त्यामुळे सृष्टीमध्ये वृक्ष आणि उष्ण या दोन गुणांचं प्राबल्य ग्रीष्म ऋतूमध्ये आहे. आणि वृक्ष आणि उष्ण म्हणजे वात आणि पित्त ही जोडी, म्हणून ग्रीष्म ऋतूमध्ये घृतपान सांगितलेलं आहे. ऍक्च्युली ऋतुचर्या कशासाठी अभ्यासायची? तर ऋतुचर्या ही दोषांचा उपक्रम आहे. ऋतुचर्या ही दोषांच्या गुणांच्या विपरीत असणारी चिकित्सा आहे, म्हणून ऋतुचर्या अभ्यासायची. सेम प्रिन्सिपल ऍप्लिकेबल हिअर. घृतम पित्ता अनिलहरम. बघा, चरक विमानस्थानाचा जो पहिला अध्याय आहे त्या चरक विमानस्थानाच्या
पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी या संदर्भात आणखीन विवरण केलेलं आहे. चरक विमानस्थान अध्याय पहिला, पान नंबर 233, चक्रपाणी टीका, श्लोक नंबर 14. मध्येच एक वरून एक तिसरी चौथी ओळ आहे, त्यामध्ये काय म्हणतात, सर्पीही खलु खलु एवं एव पित्तम जयति माधुर्यात शैत्यात मंदत्वाच्च. पंचमी वापरली, माधुर्यात शैत्यात मंदत्वात. पित्ताचं शमन सर्पी कसं करतं, तर सर्पीचे गुणधर्म जे आहेत माधुर्य, शैत्य आणि मंदत्वात. पित्तम ही अमधुरम, पित्त हे अमधुर आहे, कटू आहे. उष्णम तीक्ष्णम च, आणि उष्ण आणि तीक्ष्ण या गुणधर्मांचं आहे. त्यामुळे या गुणधर्माच्या विपरीत असणारे जे सर्पी आहे ते माधुर्यात शैत्यात मंदत्वाच्च या गुणांचं असल्यामुळे ते पित्तहरण हे कार्य करतं. त्याचबरोबर ते स्निग्ध पण आहे, आणि स्निग्ध असल्यामुळे ते वायूचं सुद्धा शमन करतं, वायूच्या रुक्षतेचं सुद्धा शमन करतं. म्हणून पित्त अनिल हरम. आता शमन करतं म्हणजे काय करतं, पित्त अनिल हर म्हणजे काय करतं, त्याचा अर्थ त्यांनी या श्लोक नंबर 14 चरक विमानस्थानाच्या पहिल्या अध्यायामध्ये दिलाय. एक वर एक ओळ आहे ह्याच्यात, वरून तिसरी ओळ काय म्हणतात ते, विरुद्ध गुणसन्निपातो ही भूयसाम अल्पम अवजीयते. खूप महत्वाचा सिद्धांत आहे हा. विरुद्ध गुणसन्निपातो ही भूयसाम अल्पम अवजीयते. आम्हाला असं वाटतं आम्ही घृतपान करतो आणि त्यामुळे पित्ताचं शमन होतं, म्हणजे काय होतं, घृत पित्तावर विजय प्राप्त करतो म्हणजे पित्त शून्य होतो का, घृत वायूवर शमन प्राप्त करतो म्हणजे वायू शून्य होतो का, तैल वाताचं शमन करतं म्हणजे तैल हे वायूला शून्य करतं का, तर असं नाहीये. घृत जेव्हा पित्त आणि वायू हर अशी ऍक्शन करतं, तैल जेव्हा वातानं ऍक्शन करतं, तेव्हा नेमकं काय होतं, तर नेमकं असंच होतं, विरुद्ध गुण सन्निपाते ही भूयसाम अल्पम अवजीयते. काय अर्थ होतो याचा, विरुद्ध गुण सन्निपाते. विरुद्ध गुण म्हणजे काय, अँटागोनिस्टिक प्रॉपर्टीज, एकमेकांच्या विरुद्ध गुणधर्माचे भाव पदार्थ. गुण शब्द वापरलाय. ऍक्च्युली गुण एकत्र येत नसतात, गुणांना काय अस्तित्व नाहीये. गुण हे द्रव्याच्या आश्रित आहेत, म्हणजे विरुद्ध गुण असणारे शेवटी द्रव्य शरीरामध्ये एकत्र येणार. विरुद्ध गुण सन्निपातेही, सन्निपात इति मेलके, एकत्र आल्यावर. when the two opposite, or we can say exactly the antagonistic, when the two antagonistic properties interact with each other inside the body, what will happen, viruddha guna sannipatehi. What is the end result then, bhuyasam alpam avajiyate. Bhuyasam means what, the one which is having the more quantity, one which is in a larger quantity, bhuyasam. Alpam means what, one which is having a lesser quantity, avajiyate. The net result of that reaction will be, the impact of this reaction will be, the ultimate effect of that guna will predominate which is having a larger quantity. ज्याची संख्या जास्त आहे तो ज्याची संख्या कमी आहे त्याच्यावर प्रभाव दाखवतो. म्हणजे शरीरामध्ये वृक्षता ही 30% असेल आणि आम्ही जेव्हा स्नेहन करत जातो तेव्हा शरीरातली स्त्रोतस ही स्निग्ध बनत जातात, शीत बनत जातात, ती मृदू बनत जातात, आणि ही जेव्हा स्निग्धता मृदुता 40%, 50%, 60% बनते तेव्हा वायूचं शमन होतं.
वृक्षता जी 30% आहे त्याला काय होतं का? नाही काय होत. वृक्षता ती तशीच राहते. आम्ही त्याला काहीही हात लावत नाही आमच्या चिकित्सेने. तो फॅक्टर तसाच राहतो. आम्ही त्याच्या खाली एक मोठी रेष मारतो त्याच्या विरुद्ध गुणांची. आणि त्यामुळे अल्टिमेट एंड रिझल्ट असा होतो की स्त्रोतसांमध्ये त्या वृक्षतेच्या विपरीत गुणधर्माचा भाव पदार्थांचे गुणधर्म इस्टॅब्लिश होतात. अल्टिमेट एंड रिझल्ट असा होतो की पित्ताच्या विपरीत गुणधर्माचे भाव पदार्थ किंवा विपरीत गुणधर्माचे गुण स्त्रोतसांमध्ये आता निर्माण होतात आणि आम्हाला असं वाटतं पित्ताचं शमन झालं. उष्णगुण तसाच आहे. आम्ही उष्णाचा विपरीत गुणधर्म वाढवला. वृक्षगुण वायूचा तसाच आहे. आम्ही शरीर एवढं स्निग्ध केलं, आम्ही शरीरातले स्त्रोत एवढे मृदू केले की आता ती वृक्षता कमी वाटायला लागली. 30% ती आता कमी वाटायला लागली. आम्ही शरीर 50%, 60%, 70% एवढं स्निग्ध करत गेलो. एवढा भाव अपेक्षित आहे. म्हणजे बघा, वातव्याधीची चिकित्सा करताना आपण स्नेहसंवेदन किती वेळा आले आणि ते कशा पद्धतीने केलं पाहिजे? तर विरुद्ध गुण संधिपाते ही भुयसा अल्पमावजी येते. संधिस्थानांची वृक्षता निर्माण झाली आहे वायूमुळं, ती हरण करायची असेल तर आम्हाला त्या वृक्षतेपेक्षा जास्त स्निग्धता स्त्रोतसांमध्ये निर्माण करायला पाहिजे. आणि प्रॅक्टिकली होतं का असं? प्रॅक्टिकली एवढा स्निग्धता स्त्रोतसांमध्ये रुग्णाचे निर्माण होते का? आम्ही 100 ml ची 200 ml ची बाटली देतो आणि तो रुग्ण ती बाटली 15 दिवस वापरतो. कसं होणार आहे? विरुद्ध गुण संधिपाते ही भुयसा अल्पमावजी येते. नाही म्हणत. आणि मग उपशय भेटत नाही तसा. कसा भेटेल? मग शास्त्राला दूषण देण्यात काय अर्थ आहे? जर सिद्धांत तसा प्रस्थापित, सिद्धांत तसा प्रॅक्टिकली जर इम्प्लिमेंट होत नसेल तर. केरळीयन चिकित्सा, केरळीयन पंचकर्म असं एक नवीन फॅशन निघाली. केरळीयन पंचकर्म असं काही नसतं. त्या ट्रॅडिशन मध्ये महत्वाचं काय आहे की त्या ट्रॅडिशन मध्ये महत्वाचा हाच विचार आहे की हा विरुद्ध गुण संधिपातेचा विचार तिथे जास्त रिलिजियसली फॉलो केला जातो. आपण तो फॉलो करत नाही तितक्या प्रमाणात. म्हणून आपले रिझल्ट व्हेरी होतात. त्यामुळे जर आम्हाला आमच्या स्नेहनस्वेदनाचा रिझल्ट पाहायचा असेल, आम्हाला आमच्या घृताचा पित्त आणि लहर असा रिझल्ट पाहायचा असेल तर आम्हाला तितक्या प्रमाणात विरुद्ध गुणसंधिपाते ही भूयसा अल्पमावजी येते. अँटागोनिस्टिक त्या गुणाच्या, त्या दोषाच्या गुणाच्या विपरीत गुणधर्माचा गुण तेवढ्या प्रमाणात स्त्रोतसामध्ये वाढवत नेला पाहिजे, तेव्हा तो गुण, तेव्हा तो दोष शमित व्हावे. म्हणून ते म्हणतात घृतम पित्ता आणि लहरम रसशुक्र औजसाम हितम. नॅचरली ते स्निग्ध आहे, नॅचरली ते मधुर आहे, नॅचरली ते आप्य आहे. त्यामुळे रसशुक्र आणि औजसाम ते हितम असणार आहे. हॅलो शुक्राला हितकर असणार आहे. हॅलो सर, सॉरी टू डिस्टर्ब. ते काही जणांना आवाज येत नाहीये. नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय. ओके, आता आवाज येतोय का ऐकू? हा, इकडे येतोय पण काही काही ठिकाणी येत नाहीये वाटतं. तर ओके ओके ओके. लँग्वेजचा इश्यू येतोय का? हा, 1-2 लँग्वेज साठी पण मेसेजेस आले ते हिंदी मध्ये. ओके, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर पासून हिंदीत देण्याचा प्रयत्न करू. पण आता तरी आवाज येत असेल असं वाटतंय. जर फारच जणांना अडचण येत असेल तर मग मी लॉग आउट करून परत साइन इन करेन. ठीक आहे, परत अडचण मी येत मध्ये. असेल तर सांगा मला. हो, चालेल. ठीक. ठीक. तर घृतम पित्ता आणि लहरम रसशुक्र औजसाम हितम असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे शुक्राची चिकित्सा करत असताना, शुक्रवृद्धीची, शुक्रदुष्टीची चिकित्सा करत असताना घृताचा वापर करणं हे अवश्यम भावी ठरतं. आपण जेव्हा पुढे योनीवापर चिकित्सा जेव्हा वाचू, अभ्यास करू, तेव्हा आपल्याला कळेल की शुक्रदुष्टीमध्ये घृताचा वापर कशा पद्धतीने सांगितला. त्यामुळे उद्या तुम्ही प्रॅक्टिसमध्ये बसल्यानंतर मेल इन्फर्टिलिटीची चिकित्सा करत असताना, शुक्रदृष्टीची चिकित्सा करत असताना असाही अभ्यास केला पाहिजे की चरक चिकित्सेमध्ये आलेले
आणि शुक्रदृष्टीसाठी उपयुक्त ठरणारे घृत कोणते कोणते आहेत? नॅचरली सगळेच घृत हे शुक्रदृष्टीवर आहेत, नो डाऊट. पण त्यातली स्पेसिफिसिटी, कोणते घृत सांगितलेले आहेत, ह्याचा देखील एक वेगळा चिंतनाचा विषय होऊ शकतो. आणि ते घृत जे आहे ते शुक्रकर कसं ठरणार आहे? रसशुक्र औजसाम हितम. रसापासून ते शुक्रापर्यंतच्या सगळ्या धातूंना पुष्टी देणारं ते असणार आहे, म्हणून ते शुक्रवृद्धिकर असणार. सार्वदेहिक शुक्राला ते बळ देतं आणि त्यामुळे अल्टिमेट एंड रिझल्ट असा होतो की जे स्थानिक शुक्र आहे त्या स्थानिक शुक्राची देखील पुष्टी होते. रसशुक्र औजसाम हितम निर्वापणम. निर्वापणमच्या बाबत काय बरं म्हणतात ते टीकेमध्ये? निर्वापणम दाह प्रशमनम. दाह दाह जो होतो उष्ण गुणाच्या अतिरिक्त्यामुळे किंवा आपण म्हणतो की बर्न झाला, त्या बर्निंग सेन्सेशनवर, त्या बर्नवर उपयुक्त असतं ते घृतपान. त्यामुळे हे पाहिलं पाहिजे की काही वेळा आता सार्वदेहिक बर्न असेल तर गोष्ट वेगळी, पण स्थानिक बर्न जर असेल एखाद्या वेळेस आणि त्यामुळे बऱ्याचदा त्या ठिकाणी शोथ येणं म्हणा किंवा पिटिको उत्पत्ती होणं म्हणा, अशी जी प्रक्रिया होते त्या पॅथॉलॉजीवर घृतम निर्वापणम, दाह प्रशमन करणाऱ्या घृताचा वापर, मग ते चंदनादी घृत असेल, गैरिका बरोबर तुपाचा लेप केला असेल, यष्टीमधू बरोबर तुपाचा लेप केला असेल, तर अशा पद्धतीने आपल्याला ते क्लिनिकली वापरता येईल. मृदुकरम स्वरवर्ण प्रसादनम. स्वर आणि वर्ण प्रसादनम, उत्तम स्वर तयार करणं आणि उत्तम वर्ण तयार करणं, हे काम घृताचं आहे. नॅचरली पित्तावर काम आहे. पित्ताच्या सगळ्याच्या 5 प्रकारची पित्त आहेत त्याच्यावर त्याची ऍक्शन होणार आहे, त्यामुळे भ्राजक पित्तावर सुद्धा त्याची ऍक्शन होणार. त्यामुळे स्वरवर्ण प्रसादनम असं म्हणू शकतो. आणि दुसरं महत्वाचं की घृत हे अग्निदीपक असल्यामुळे जेव्हा कायाग्नी चांगला वेळ, त्यामुळे वर्ण जो आहे वर्ण हा उजळून निघेल. त्यामुळे कायाग्नीवर पण त्याची ऍक्शन आहे, भ्राजक पित्तावर सुद्धा त्याची ऍक्शन आहे. त्यामुळे स्वरवर्ण प्रसादनम असं त्यांनी सांगितलं. पुढे याच अध्यायामध्ये श्लोक नंबर 42 जो सांगितलेला आहे, त्या श्लोक नंबर 42 मध्ये आणखीन त्यांनी हे घृतपान कुणाला योग्य आहे बरं अशा संदर्भात पुढे विवरण केलं. या ठिकाणी श्लोक नंबर 14 मध्ये घृताचे गुणधर्म वर्णन केले आणि श्लोक नंबर 42 मध्ये घृतपान कुणाला करावं या संदर्भात त्यांनी विवरण केलं. तर श्लोक नंबर 42 मध्ये ते काय म्हणतायत, 41 आणि 42, वातपित्त प्रकृतयोः वातपित्त विकारिणा चक्षुकामाः क्षताः क्षीणा वृद्धा बाला तथा बला आयु प्रकर्ष कामाश्च बलस्वर्ण स्वरार्थिना पुष्टिकामः प्रजाकामः सौकुमार्यार्थिनश्च ये दीप्तियोजः स्मृति मेधा अग्निबुद्धीन्द्रिय बलार्थिना पिबेयुः सर्पिः अर्ताश्च दाह शस्त्र विषाग्निभिः. सो व्हॉट ऍक्च्युअली द इंडिकेशन ऑफ द घृतपान? तर काय म्हणतात, वातपित्त प्रकृतयोः, वातपित्त प्रकृती आणि वातपित्तज विकार, चक्षुकामः, काय सांगितलं त्यांनी, चक्षुकामः. तर चांगले नेत्र ज्यांना अपेक्षित आहेत, म्हणजे नेत्रज विकार, असा देखील अभ्यास आमचा पाहिजे की कोणते घृत हे नेत्र विकारावर उपयोगी ठरतील. मग आता हे नेत्र तर्पण म्हणून अपेक्षित असेल किंवा अभ्यंतर नेत्रज रोगांमध्ये घृताचा वापर असं देखील असेल. चक्षुकामः जे पित्तज विकार आहेत किंवा आपण असं म्हणू की नेत्राच्या ठिकाणी होणारा वात प्रकोप जो आहे, मज्जागत वात, नेत्र हा मज्जा प्रधान अवयव आहे. चक्षु तेजमयम तस्य विशेषा श्लेष्मणो भयम असं जरी असलं तरी आजच्या काळात या चक्षुस्थ मज्जेला वाताचा प्रकोप होण्याची जे पेशंट आहेत, अशा वात प्रकोप होऊन जे रुग्ण येतात असे रुग्ण जास्त आहेत. रेटायनल डिटॅचमेंट, डिप्लोप्लिया किंवा आणखीन मॅक्युलर डिजनरेशन, हे काय आहेत? हे नेत्रस्थ मज्जेमध्ये झालेला वात प्रकोप दर्शवतात. मग त्या वात प्रकोपाचं, नेत्रस्थ मज्जेचं जर आम्हाला शमन करायचं असेल
का स्थानिक मज्जेच्या ठिकाणी झालेला वात जर आम्हाला शमन करायचं असेल त्याचं, तर चक्षुकाम हा घृताचा वापर आम्हाला करायला पाहिजे. मग कोणती घृत वापरायची स्पेसिफिक, हे सुद्धा आम्ही अभ्यासले पाहिजे. चक्षुकाम हा क्षतः क्षीण वृद्धा बाला तथा अबला, आयु प्रकर्ष कामाश बल वर्णस्वरार्थिना पुष्टिकाम प्रजाकाम वन हू डिझायर द प्रोजेनी फॉर दॅट. म्हणजे इन्फर्टिलिटीची चिकित्सा म्हणून तर कराच, पण जे व्हॉलंटरी इंडिव्हिज्युअल येतात की ज्यांना चांगली संतती अपेक्षित आहे, शुक्रामध्ये कोणता दोष नाहीये, पण योग्य संतती, सदृढ संतती, दीर्घायू संतती असं होणं अपेक्षित आहे, ज्यांचा शुक्र धातू हा आणखीन सकस होणं अपेक्षित आहे, आणखीन बल्य असं होणं अपेक्षित आहे, त्यांच्यासाठी प्रजा काम हा कृतपान हितकरे सौकुमार्यार्थिनश्चये दीप्ती ओजहा स्मृती मेधा अग्निबुद्धी इंद्रिय बलार्थिना प्राणवायूचं कार्य जे आहे ते प्राणवायूचं कार्य आणखीन दृढतर होण्यासाठी, इंद्रियांचं कार्य आणखीन सक्षम रीतीने होण्यासाठी घृतपान हितकर आहे. पिबेयुः सर्पी अर्थाश दाह शस्त्र विषाग्निभिः. दाह शस्त्र आणि विष अग्नी ह्यांनी पीडित झालेल्या रुग्णावर सर्पीपान योग्य आहे असं ते म्हणतात. बघा आता, दाह शस्त्र विष आणि अग्नी, दाह एक्सटर्नल होऊ शकतो तसा इंटरनल सुद्धा होऊ शकतो. क्षार प्रयोग, अत्यंतिक क्षार प्रयोग जर केला तर अंतर्गत दाह उत्पन्न होईल. शस्त्र विष अग्निभी, आता हा जो आहे दाह शस्त्र अग्नी, हेच जे हेतू कोणाचे, तो चरक मीमांसनाच्या 5व्या अध्यायात हे हेतू कोणाचे सांगितलेत? दाह विष शस्त्र हे हेतू शुक्र व स्त्रोतदृष्टीचे सांगितले. शुक्र व स्त्रोतदृष्ट करणारे कोण आहेत? दाह शस्त्र आणि अग्नी. आणि दाह शस्त्र अग्नी हरणामध्ये श्रेष्ठ मेडिसिन कोणते? घृत. म्हणून सुद्धा शुक्रदृष्टीसाठी घृतपान हितकर आहे, तर असं आपण सांगू शकतो. तर अशा पद्धतीने घृताचे गुणधर्म त्यांनी इथं वर्णन केलेले आहेत. आता पुन्हा श्लोक नंबर 15 मध्ये तैलाचे गुणधर्म त्यांनी सांगितले. काय म्हणताय श्लोक नंबर 15 मध्ये? मारुतग्नम श्लेष्मवर्धनम बलवर्धनम त्वच्चम उष्णम स्थिरकरम तैलम योनी विशोधनम. मारुतग्नम वातहर आहे, आत्ताच आपण पाहिलं. विरुद्ध गुण सन्निपातेही भूयसाम अल्पम अवजीयते. न च श्लेष्मवर्धनम, पण वातग्न द्रव्ये कफ वाढवतात तशा पद्धतीचं हे तैल नाहीये. न च श्लेष्मवर्धनम. बलवर्धनम त्वच्चम, त्वचेला हितकारक आहे. त्वच्चम नित्य अभ्यंगासाठी तैल सांगितलेलं आहे, घृत नाही सांगितलं अभ्यंगासाठी. त्वच्चम उष्णम स्थिरकरम, स्थिर कर सांगितलेलं आहे. बघा स्पेसिफिक शब्द आलेला आहे, स्थिरकरम. वायूचा जो वाढलेला चलगुण आहे, तो वायूचा वाढलेला चलगुण स्टॅबिलाइज करायचं काम हे तैल करत. म्हणून बघा, कंपवात, वेभतू, हस्तकंप, मन्याकंप असे रुग्ण येतात आपल्याकडे वातव्याधीचे. तिथे काय असतं? वायूचा एक्सेसिव्ह चलगुण वाढलेला असतो. तो वायूचा एक्सेसिव्ह चलगुण आम्हाला जर स्टॅबिलाइज करायचा असेल तर विरुद्ध गुण सन्निपातेही भूयसा अल्पमवजीयते. तर स्थिर गुण ज्यांच्यामध्ये जास्त आहे अशा द्रव्यांनी सिद्ध केलेल्या तैलाचं स्नेहन आम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल. मग माश सैंधव तेल, महामाश तेल, अश्वगंधा सिद्ध तेल अशा तैलाचं स्नेहन त्या ठिकाणी करणं, आणि ते पण कसं? विरुद्ध गुण सन्निपातेही भूयसा, एक्सेसिव्ह क्वांटिटी मध्ये करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. स्थिरकरम तैलम योनी विशोधनम. घृत हे जसं शुक्रावर ऍक्शन करतं तसं तैल योनी विशोधन, योनिस्थ
जे दोषहरण करायचे, स्थानिक दोषहरण, ते दोषहरण करण्यासाठी तैल हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे. आता पुढे वसेचे गुणधर्म त्यांनी सांगितले. पित्त भग्न हत भ्रष्ट योनीकर्ण शिरोरुजी पौरुषे उपचये स्नेहे व्यायामे चेष्यते वसा. विद्यभग्न हत झालं असेल किंवा कर्णशिरोरुची, टिपिकली सांगितलं कर्णशिरोरुची अशी जर अवस्था आहे, पौरुषे उपचय, पौरुष उपचय, शुक्र त्याची टीका दिली शुक्र उपचय, तर अशा वेळी च इष्यते वसा, हा वसेचा उपयोग करावा असं ते म्हणतात. पुढे मज्जेच्या बाबत असे म्हणतात की बला शुक्र रसश्लेष्म मेदो मज्जा विवर्धना मज्जा विशेषतो अस्थानां च बलकृत स्नेहने. काय म्हणतात? बल शुक्र रसश्लेष्म मेदो मज्जा विवर्धना. शुक्रकर पण आहे, मेद वाढवणारी आहे, श्लेष्म वाढवणारी आहे, त्यामुळे ती बलकर आहे. आणि काय करते ती? अस्त्याम बलकृत, विशेषतो अस्त्याम बलकृत, अस्थींसाठी बलकृत आहे बघा. विशेषतो अस्थ्यांच बलकृत, अस्थिरोगांसाठी मज्जा ही बलकृत आहे. त्यामुळे तुम्ही पण अनुभवली असेल किंवा अनुभवाल प्रॅक्टिस मध्ये, जे जीर्ण अस्थिरोग असतात, अस्थिव्याधी असतात, ज्याला व्याधीला खूप जीर्ण अवस्था प्राप्त झालेली असते, वातप्रकोप हा खूप तीव्र स्वरूपाचा असतो, अशा वेळी सामान्य अनुवासनाने त्या ठिकाणी फरक पडत नाही, तेव्हा आम्हाला मज्जा सिद्ध बस्ती द्यावा लागतो. का? विशेषतो अस्थ्यानांच बलकृत. मान्य आहे, तैल जे आहे ते अस्थीसाठी, वायूसाठी बलकर असणार आहे, पण वातप्रकोप एवढा सिव्हिअर आहे की त्या ठिकाणी आणखीन थोडस हेवी ड्रग आम्हाला वापरलं पाहिजे, आणखीन थोडस त्यापेक्षा गुरुतर मेडिसिन आम्हाला वापरलं पाहिजे. म्हणून अशा ठिकाणी जीर्ण वातव्याधीमध्ये, जीर्ण अस्थिविकारांमध्ये आम्हाला मज्जा सिद्ध बस्तीचा वापर, मज्जा सिद्ध अभ्यंतर प्रयोगाचा वापर, किंवा आणखीन जेव्हा आपण स्वेदाध्याय वाचू ना, त्या स्वेदाध्यायामध्ये पण त्यांनी सांगितलंय, चरक सूत्र 14 पान नंबर 89 श्लोक नंबर 29, त्यामध्ये नाडी स्वेदनासाठी जी द्रव्य आलेली आहेत त्यामध्ये काय म्हणतात ते? ग्राम्य अनुपाउदकम मांसम पयो बस्ती शिरस्तता. बस्त्याचं शिर, मस्तिष्क म्हणजे मज्जा, हे पण तुमच्या त्या कुकरमध्ये टाका, त्यामध्ये इतर औषधी द्रव्य टाका, त्यांनी जी वाफ येईल त्या वाफेने मग स्वेदन द्या. आता बस्त्याचं शिर प्रत्येक ठिकाणी वापरू का? आम्ही नाही वापरू. विशेषतो अस्थ्याना, ज्या ठिकाणी जीर्ण अस्थिविकार आहे, ज्या ठिकाणी जीर्ण वातव्याधी आहे, अशा अवस्थेमध्ये जेव्हा आम्हाला स्वेदन करायचंय तेव्हा सुद्धा आम्हाला मज्जेचा वापर करणं अपेक्षित आहे. तर मज्जा विशेषतो अस्थानांच बलकृत, त्यामुळे सांगायचा उद्देश असा आहे की सूत्रस्थानामध्ये आलेल्या प्रत्येक सूत्राचा वापर आपण क्लिनिकल करू शकतो, किंवा एक वेगळ्या अर्थे संहितेत नॉन क्लिनिकल असं काहीच नाहीये. म्हणजे आपण कॉलेजमध्ये हे डिपार्टमेंट वाईज असं डिस्ट्रीब्युशन करतो, संहिता नॉन क्लिनिकल, द्रव्यगुण नॉन क्लिनिकल, अर्थशास्त्र नॉन क्लिनिकल, चिकित्सा मात्र क्लिनिकल, असं काही नसतं. शास्त्रकारांना ते अपेक्षित नाहीये. चिकित्सेच्या माणसाला संहिता सुद्धा आली पाहिजे, द्रव्यगुण सुद्धा कळलं पाहिजे, भैषज्य कल्पना सुद्धा आली पाहिजे, आणि व्हाईस वर्सा. क्लिनिकल नॉन क्लिनिकल असं काही नाहीये, सगळंच क्लिनिकल आहे. त्यामुळे सूत्रस्थानातले श्लोक सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी मार्गदर्शन देत असतात. मज्जा विशेषतो अस्थ्यानां च बलकृत स्नेहने. पुढे काय म्हणतात ते? श्लोक नंबर 18 मध्ये, सर्पिही शरदी पातव्यम वसा मज्जा च माधवे तैलम प्रावृषी नात्य उष्ण शीते स्नेहम पिबेत नरः. काय म्हणतात? कोणत्या काळामध्ये स्नेहपान द्यावं? सर्पिही शरदी पातव्यम असं एक पहिलं वाक्य आहे.
शरदी शरदी म्हणजे काय? शरद ऋतूमध्ये सर्पिही पातव्यम विद्यर्थ वापरले. प्यावे. शरद ऋतूमध्ये घृत प्यावे, घृतपान करावे. का करावे? त्याची टीका त्यांनी दिलेली आहे. वरून तिसरी ओळ जी आहे त्यामध्ये शरदी बहुपित्तत्वेन पित्त विरुद्धम घृतम एव यौगिकम नान्य तैलादी. पित्ताच्या विपरीत गुणाचं सर्वार्थाने पित्ताच्या विपरीत गुणधर्माचं असल्यामुळे शरद ऋतूमध्ये घृतपान हे श्रेष्ठ आहे, योगिक आहे. नान्य तैलादी, इतर कोणत्याही प्रकारचं स्नेह त्या ठिकाणी चालणार नाही. म्हणून शरदी सर्पी पातव्यम. पण पुढे काय म्हणतायत? माधवे माधवे काय करायचं? माधवे वसा मज्जाच. माधवेचा अर्थ काय? जर आपण वाग्भट सूत्रस्थानाचा 16वा अध्याय वाचला, स्नेहाध्याय, तर त्यातला जो 12वा श्लोक आहे, तर त्या 12व्या श्लोकावर अरुण दत्ताची टीका आहे. तो हाच श्लोक आहे. त्यामध्ये अरुण दत्त म्हणतो, माधवे इथे वसंते. वसंतामध्ये काय करा? वसा मज्जेचं पान करा. मग आता इथं प्रश्न असा आपल्याला पडला पाहिजे की वसंत, माधवाचा जर अर्थ वसंत असं तुम्ही घेताय, तर वसंत हा तर कफवृद्धीचा काळ आहे. अशा काळामध्ये गुरुतर असणारा वसा मज्जा असा स्नेह स्नेहण्यासाठी का बरं हितकर आहे? वसा मज्जाचे पातव्य हे कसं काय बरं? तर असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. मग ह्याचं उत्तर काय की वसा मज्जाच माधवे असं त्यांनी का बरं म्हटलं असेल? गुरुतर असा जो स्नेह सांगितलाय, असा गुरुतर स्नेह वसा मज्जेसारखा श्लेष्म वाढवणारा हा माधवे वसंत काळात का बरं द्यायला सांगितलं? खालच्या ओळीत काय म्हणतात? तैलम प्रावृषी नात्युष्ण शीते स्नेहम पिबेत नरः. म्हणजे या श्लोकामध्ये प्रावृट याचा उल्लेख आहे. तैलम प्रावृषी, प्रावृटाचा उल्लेख आहे. म्हणजे या श्लोकामध्ये प्रावृटादी क्रम कन्सिडर केलेला आहे, शिशिरादी क्रम कन्सिडर केला गेलेला नाहीये. आपल्या शास्त्रामध्ये 2 प्रकारचे ऋतूंचे क्रम आहेत. एक प्रावृटादिक्रम आणि दुसरा असणारा शिशिरादिक्रम. जेव्हा शिशिरादिक्रम असतो तेव्हा त्यामध्ये प्रावृट हा ऋतू नसतो, आणि जेव्हा प्रावृटादिक्रम असतो तेव्हा त्यामध्ये शिशिर नसतो. प्रावृट म्हणजे काय? तर प्रावृट म्हणजे वर्षा आणि ग्रीष्म ह्यांच्यामध्ये जो सँडविच झालेला एक ऋतू आहे त्याला आपण प्रावृट असं म्हणतो. मग शिशिरादी क्रम म्हणजे कोणता क्रम? तर आपल्याला माहिती आहे की शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत हे जे 6 ऋतू आहेत ते शिशिरादी ऋतूमध्ये, शिशिरादी ऋतूंच्या क्रमामध्ये येतात. शिशिर म्हणजे कोणता महिना? कोणते महिने येतात? कोणते मास येतात? शिशिरामध्ये माघ, फाल्गुन. वसंतामध्ये आम्हाला माहिती आहे चैत्र, वैशाख. ग्रीष्मामध्ये ज्येष्ठ, आषाढ. वर्षा जो आता चालू आहे श्रावण, भाद्रपद. शरदामध्ये अश्विन, कार्तिक. आणि हेमंतामध्ये मार्गशीर्ष, पौष. असे ऋतू, असे महिने त्या त्या ऋतूमध्ये येतात. आता मग प्रावृट म्हणजे काय? तर प्रावृट म्हणजे ग्रीष्माचा एक महिना. म्हणजे ग्रीष्माचे कोणते महिने आहेत? ज्येष्ठ आणि आषाढ हे ग्रीष्माचे नॅचरली शिशिरादी ऋतूमध्ये आलेले महिने. त्यामुळे ग्रीष्माचा एक महिना म्हणजे आषाढ आणि वर्षाचा एक महिना म्हणजे काय? श्रावण असा जर घेतला तर तो प्रावृट असा ऋतू होतो. म्हणजे प्रावृट काय? तर आषाढ आणि श्रावण. प्राव
हॅलो, आवाज ऐकू येतोय? हॅलो. येतोय सर. हा, तर प्रावरुटामध्ये ग्रीष्माचा एक महिना आषाढ आणि वर्षाचा एक महिना श्रावण असं त्यांनी घेतला. असा तो सँडविचिंग ऋतू झाला. म्हणून काय झालं, म्हणून ग्रीष्म हा वरती सरकला. तो ग्रीष्म आता वसंताला म्हणतो, वसंता तुझा एक महिना मला दे. त्यामुळे प्रवृत्तादी क्रमामध्ये वसंत काय झाला, तर प्रवृत्तादी क्रमामध्ये वसंत हा शिशिराचा एक ऋतू आणि ग्रीष्माचा एक ऋतू असा घेऊन झाला. त्यामुळे असं करता करता शिशिराला जागाच उरत नाही. त्यामुळे प्रवृत्तादी क्रमामध्ये शिशिर नाही. इथे या श्लोकामध्ये प्रवृत्तादी क्रम वापरलेला आहे. त्यामुळे माधव याचा अर्थ वैशाख हा वसंतातील महिना नसून तो ग्रीष्मातील महिना आहे. चक्रपाणींनी सांगितलं माधवे इति वैशाखे टीकेमध्ये. पण तो जो वैशाख हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे, हा वैशाख हा वसंत ऋतूतला नाहीये, तो ग्रीष्मातील महिना आहे. का? कारण इथे प्रावृत्तादी क्रम वापरलेला आहे. ह्या ग्रीष्म काळामध्ये वातप्रकोप होण्याची जास्त भीती आहे, जास्त शक्यता आहे. म्हणून वसा मज्जेचा वापर या ऋतूमध्ये करायला सांगितलेला आहे. म्हणून बघा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आषाढ तळायची पद्धत आहे. आषाढ तळणे म्हणतात. हा प्रकार काय? हाच आहे, स्नेहनाचाच प्रकार आहे, गुरुतर द्रव्यांचा वापर करणे. त्यामुळे सर्पिही शरदी पातव्यम वसा मज्जाच माधवे तैलम प्रावृषी. प्रावृट नावाचा जो ऋतू आहे, जो आषाढ आणि श्रावण असणारा जो प्रावृट ऋतू तयार होतो सँडविच करणारा ग्रीष्म आणि वर्षामध्ये, त्यामध्ये तैलाचा वापर अति उष्ण शीते स्नेहम, अति उष्ण नाही आणि अति शीत नाही, पिबेत नराहा. पुढे असं म्हणतात श्लोक नंबर 19 मध्ये, वातपित्तादिको रात्रो उष्णे चापि पिबेत नरः श्लेष्मादिको दिवा शीते पिबेत अमल भास्करे. काय म्हणतात ते, वातपित्तादिको च नराः उष्णे अपि रात्रो पिबेत. परत त्यांनी आणखीन एक कंडिशन सांगितली, वातपित्ताधिक्य असताना घृतपान करा हे योग्य, पण त्याचा घृतपानाचा काळ कोणता बरं योग्य दिवसभरामध्ये, तर वातपित्ताधिक्य अधिक्योच नराहा उष्णे अपि, उष्ण काळामध्ये उष्ण ऋतूमध्ये रात्रो पिबेत. रात्रोची टीका दिली आहे बघा, रात्रो इति सायम उष्णे इति ग्रीष्मे. ग्रीष्म ऋतूमध्ये जेव्हा स्नेहपान करायचं असतं तेव्हा ते सायंकाळी करायचं, हा महत्वाचा नियम. पुढे काय, खालच्या ओळीमध्ये म्हणतात श्लेष्माधिको, श्लेष्म्याचा अधिक्य असताना शीते, शीते म्हणजे शीतकाळामध्ये, हेमंतामध्ये, शिशिरामध्ये, अमल भास्करे दिवा पिबेत. अमल भास्करे, आता अमल भास्करेची टीका दिली आहे बघा, शेवटची जी ओळ आहे टीकेची, त्यामध्ये काय म्हणतात, अमलः प्रबलः रश्मीः यस्मिन् दिनस्य भागे भास्करः अमल भास्कर मध्यान्हे इति यावत्. दुपारच्या वेळी टळटळीत सूर्य ज्या वेळी असतो, सूर्यप्रकाश लख्ख असा असतो, अशा दिवशी थंडीच्या दिवसामध्ये स्नेहपान द्यावे. आपण पाळतो का हो? प्रत्येक वेळी ते म्हणतात की काळाची परीक्षा करा, ऋतूची परीक्षा करा. पुन्हा पुन्हा ते आपल्याला सांगतात देशाची परीक्षा करा. रिझल्ट व्हेरी होत जातात. आम्हाला जेवढे रिझल्ट मिळतात त्यात आम्ही सुखी असतो. पण जर आम्ही शास्त्रसहित शास्त्रसंमत जर चिकित्सा करायला लागलो तर तीच मेडिसिन आणखीन जास्त लवकर आणि आणखीन प्रभावीपणे आम्हाला यश देऊन जाते. त्यामुळे हा शास्त्राचा विचार नेहमी आमच्या डोक्यात पाहिजे की वातपित्तादिको उष्णे रात्रो, रात्रो इति सायम, आणि श्लेष्मादिको शीते अमल भास्करे दिवा, असा स्नेहपान केला पाहिजे. आणि हे जर पाळलं गेलं नाही तर काय होतं, तर श्लोक नंबर 20 मध्ये त्यांनी सांगितलं की असं जर पाळलं गेलं नाही. आता हा जो श्लोक आहे श्लोक नंबर 19 की स्नेहपानाचा काळ कधी आहे, त्यालाच हेमाद्रीने आणखीन त्यामध्ये ऍडिशन केलेली आहे.
हेमाद्री काय म्हणतात की शीत ऋतूमध्ये इमर्जन्सी म्हणून जेव्हा स्नेहन करायचं असतं ना, तेव्हा ते उष्ण गुणाच्या तेल वापरायचं असं त्यांनी सांगितलं. आणि उन्हाळ्यात जेव्हा घृत वापरायचं असतं ते संध्याकाळी त्यांनी द्यायला सांगितलं. हे तर चरकांप्रमाणेच त्यांनी सांगितलं. पण शीत ऋतूमध्ये इमर्जन्सी म्हणून स्नेहन करायचं ते उष्ण गुणाचं स्नेहन त्या ठिकाणी करायचं असं त्यांनी ऍडिशन त्या ठिकाणी केली. काळ तर सांगितलाच, पण त्याबरोबर उष्ण गुणाचं स्नेह त्या ठिकाणी वापरण्यास सांगितला. आणि हा जो नियम दिला आहे श्लोक नंबर 19 मधला, तो जर पाळला गेला नाही, म्हणजे वातपित्त आधिक्य असताना आणि उष्ण काळामध्ये सायंकाळी स्नेह नाही दिला, म्हणजे कधी दिला? दिवसा दिला. उष्ण काळ आहे, ग्रीष्म ऋतू आहे, वातपित्ताधिक्य आहे आणि दिवसा स्नेह दिला तर काय होईल? तर ते म्हणतात श्लोक नंबर 20 मध्ये, अत्युष्णे वा दिवा पितो वातपित्तादिकेन वा मूर्छा पिपासा उन्मादम कामलाम वा समीरयेत. काय म्हणतायत? अत्युष्णे वा अतिउष्णे वा, अत्यंत उष्ण काळामध्ये. महाराष्ट्राचा विचार करता मराठवाडा हा भाग उन्हाळ्यामध्ये खूप अत्युष्ण असतो. विषुववृत्ताची जी किरणं आहेत ती खूप तीव्र असतात. अत्युष्णे वा, विषुववृत्ताच्या जवळ असणारा हा भाग आहे. अत्युष्णे वा, अत्यंत उष्ण काळ आणि वातपित्त अधिक्येन वा, वातपित्ताचं अधिक्य असताना दिवा वा पितो, दिवा दिवसा दिलेला स्नेह आम्ही संध्याकाळी द्यायला सांगतो, सूर्याची उष्णता कमी झाल्यावर द्यायला सांगतो, पण तुम्ही दिवसा दिला. वैद्याने इथे चूक केली. दिवा वा पितो तर काय होतं? मूर्छा, पिपासा, उन्मादम, कामलाम समीरयेत, समीरयेत निर्माण करतो. तो स्नेह हा अशा पद्धतीने स्नेह विभ्रम निर्माण करतो, मूर्छेची निर्मिती करतो, रुग्ण चक्कर येऊन पडेल, आत्यंतिक तृष्णा निर्माण होईल, वातपित्ताचा उद्भव, वातपित्ताचा प्रकोप होऊन तृष्णा त्या ठिकाणी निर्माण होईल, उन्मादम. बघा हा, या निजदोषांचा प्रकोप सत्वावर सुद्धा होईल आणि त्यातनं उन्मादाची सुद्धा निर्मिती त्यांनी त्या ठिकाणी दिली स्नेह विभ्रमामुळे. कामला, कामला हा पित्त प्रकोपामुळे होणारा व्याधी आहे. तर कामलेचा पित्ताचा प्रकोप आणि प्रसर खूप जास्त होईल आणि त्यामुळे कामलेची सुद्धा निर्मिती त्या ठिकाणी होऊ शकते असं ते म्हणतात. पुढे काय म्हणतात? शीते रात्रो पिबन् स्नेहं नराः श्लेष्माधिकोऽपि वा आनाहम् अरुचिं शूलं पांडुतां वा समृच्छती. काय म्हणतायत? शीतकाळामध्ये जर रात्रो पिबन् स्नेहम, सायंकाळी किंवा रात्री जर स्नेह पिला तर तो स्नेह कधी द्यायला सांगितलाय? अमल भास्करे दिवा, मध्यान्हे, दुपारच्या वेळी द्यायला सांगितलेला आहे. अशा वेळी जर आम्ही हा स्नेह संध्याकाळी दिला, श्लेष्म अधिको अपि वा, श्लेष्म अधिक्य असताना जर आम्ही संध्याकाळी दिला, आनाहम अरुचिम शूलम पांडुतम वा समृच्छती, तर पुन्हा एकदा स्नेहाचा विभ्रम होणार आहे, स्नेहाचं अजीर्ण होणार आहे आणि त्यामुळे अनाह अरुची शूल अशी लक्षणं निर्माण होणार आहे. एक महत्वाचं काय, व्हॉट इज द क्लिनिकल युटिलिटी ऑफ दिस? आजकाल आजच्या काळामध्ये ऋतू विपर्यय खूप आम्हाला दिसतो. म्हणायला उन्हाळा असतो पण मध्येच एखाद्या वेळेस पाऊस पडतो, सूर्यदर्शनच होत नाही, एकदम प्रचंड थंडी पडते. पावसाळा असतो पण लख्ख ऊन पडलेलं असतं उन्हाळ्यासारखं. अशी परिस्थिती बऱ्याचदा आम्हाला आजकाल दिसते. मग आमचा रुग्ण जर स्नेहपानावर असेल तर या रुग्णाला अशा पद्धतीने गाईडलाईन आम्ही दिल्या पाहिजेत, ऋतू पाहून, सृष्टीतला बदल पाहून, नाहीतर स्नेहविभ्रम होण्याची शक्यता अशा वेळी जास्त. त्यामुळे डोळ्यात तेल घालून, आपण म्हणतो की नाही, डोळ्यात तेल घालून आपण दक्ष पाहिजे. तिथं पण तेल आलं म्हणजे काय? स्नेह आला. आम्ही दक्ष पाहिजे. स्नेहपान देत असताना वैद्यांनी डोळ्यात तेल घालून दक्ष असलं पाहिजे. केवळ आज 30 ml घे, उद्या 60 ml घे, परवा 90 ml घे आणि चौथ्या दिवशी झालं स्नेहपान, असं नाही. असं होतं प्रॅक्टिकली, पण असं नसावं. कारण की स्नेहपानाचे पुढे होणारे जे दोष आहेत ना, जर स्नेहपान योग्य रीतीने दिलं नाही, स्नेहाचं जर अजीर्ण झालं, तर त्या स्नेहपानातून निर्माण होणारे दोष हे प्रचंड आहेत. म्हणजे ते भीक नको पण कुत्रावर अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जर आपल्याला तेवढी दक्षता घ्यायची आपली तयारी असेल,
तर आपण आपल्या रुग्णांवर ते स्नेहपान, कारण की हे गिनीपिग नाहीयेत, रुग्ण हे गिनीपिग नाहीयेत, त्यांच्यावर प्रयोग करताना ती दक्षता आपल्याला घेतलीच गेली पाहिजे. त्यामुळे पंचकर्म करत असताना, स्नेहपान करत असताना वैद्याने तेवढी दक्षता घेऊन तो प्रयोग करणं अपेक्षित आहे. शीते रात्रो पिबन स्नेहम नराहा श्लेष्म अधिकोऽपि वा आनाहम अरुचिम शूलम पांडुताम वा समृच्छती. पुढे म्हणतात आता या स्नेहपानाला अनुपान काय बरं द्यायचं, तर त्या अनुपानाचं वर्णन त्यांनी केलं 22व्या श्लोकामध्ये. जलम उष्णम घृते पेयम विषम तैलम तैले अनुशस्यते वसा मज्जास्तु मंडः स्यात् सर्वेषु उष्णम यथांबुवा. काय म्हणतात ते, घृते, घृतपानानंतर उष्णम जलम अनुपेयम, घृतपानानंतर उष्ण जलपान द्या. वसामज्जा तैले तू युषः सज्जते, तैलपानानंतर युष द्या. म्हणजे डाळी शिजवून जे पाणी तयार होतं ते द्या. आणि वसामज्जा तू मंडहा, आणि तांदूळ शिजवून तांदळाचं जे पाणी असतं ते वसामज्जातू द्या, वसामज्जेच्या पाण्यानंतर द्या. किंवा वा सर्वेषु उष्णांबू, किंवा सगळ्या स्नेहांमध्ये उष्णांबू हे हितकर आहे अनुपान म्हणून. ते आम्ही नॅचरली तेच सांगतो, स्नेहपान करत असताना रुग्णाला गरम पाणी पिण्यास दिवसभर सांगतो. हा महत्वाचा नियम आहे, तो आम्ही सांगतोच. शक्यतो आम्ही अभ्यंतर स्नेहपान देत असताना घृताचाच विचार करतो. आम्ही आजकाल कधी अभ्यंतर तैलपान, अभ्यंतर वसामज्जापान असं काही करत नाही. पण हा थोडासा विचार केला पाहिजे की अभ्यंतर तैलपानासाठी त्यांनी युष का बरं सांगितलं. इतर भरपूर अनुपान असताना युष म्हणून का बरं सांगितलं, किंवा वसामज्जा हे अनुपान असताना किंवा वसामज्जा हा स्नेह असताना त्या ठिकाणी मंड का बरं सांगितला. तर असा प्रश्न आम्हाला पडले पाहिजे. म्हणजे हे प्रश्न जोपर्यंत पडत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला ह्याची उत्तर मिळवण्यासाठीचा प्रयास करता येत नाही. म्हणजे अंडर ग्रॅज्युएटला शिकवणं हे बऱ्याचदा कसं असतं, हे निश्चयात्मक ज्ञान असतं. निश्चयात्मक ज्ञान म्हणजे काय, हेच आहे. म्हणजे खरं तर मला म्हणजे अंडर ग्रॅज्युएटला शिकवायला ही खूप कसोटी लागते, कारण की त्यांना हे म्हणजे हेच 4 स्नेह, त्या स्नेहाचे हे गुणधर्म एवढंच सांगणं अपेक्षित आहे. पण पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये किंवा युजी नंतर शिकताना काय अपेक्षित आहे, तेव्हा संशयात्मक ज्ञान अपेक्षित आहे. निश्चयात्मक ज्ञान अंडर ग्रॅज्युएट साठी आणि पोस्ट ग्रॅज्युएट साठी मात्र संशयात्मक ज्ञान. हेच का, युषच का बरं सांगितलं, वसामज्जेसाठी मंडच का बरं सांगितलं. आणि हा संशय जोपर्यंत उत्पन्न होत नाही ना तोपर्यंत मग त्या संशयाचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न केला जात नाही. आपण हा अध्यायाची सुरुवात होत असतानाच पाहिलं होतं की अग्निवेशन आणि स्वतःचे संशय विचारले स्नेहाच्या संबंधातले, आणि मग त्याचं निराकरण मग पुनर्वसू आत्रेयांनी केलं. तर आपण आपला अभ्यासाचा, आपला ज्ञानप्राप्तीचा प्रवास पण कसा असला पाहिजे, निश्चयात्मक ज्ञानाकडून संशयात्मक ज्ञानाकडे हा प्रवास आपला असला पाहिजे. मग तेव्हा कुठे आपल्याला जे तत्व आहे ते तत्व कळण्यासाठीचा प्रवास आपला सुरू होईल. आणि मग तत्वावबोधो हर्षणाना, हर्ष देणाऱ्या, आनंद देणाऱ्या, चिरंतन आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये श्रेष्ठ काय, तत्वावबोध. मटेरियालिस्टिक गोष्टींनी आनंद प्राप्त होतो असं चरक म्हणत नाही. चरक म्हणतात की चिरंतन आनंद तत्वावबोध, तत्वावबोधच देऊ शकतो. मला एखादं गणित सोडवता आलं की मला तत्वावबोध झाला. मला एखाद्या श्लोकाचा इतके दिवस समजत नसणारा एक वेगळाच अस्पेक्ट कळला, मला तत्वावबोध झाला. मला संप्राप्ती चांगल्या पद्धतीने व्हिज्युअलाइज झाली, मला तत्वावबोध झाला.
हा तत्वावबोध आर्किमिडीजला पण पाण्याच्या टबामध्ये बाथ मध्ये बसल्यानंतर झाला, म्हणून तो युरेका युरेका म्हणून ओरडत बाहेर आला. तत्वावबोध हो हर्षणाना. आपला हा चिंतनाचा प्रवास आपण का सुरू केला, तर सर्वांनाच निरंतर हे हर्ष प्राप्ती, चिरंतन आनंदाची प्राप्ती यातनं व्हावी. तर संहिता अभ्यासाचं ते एक सगळ्यात मोठं गमक आहे की सत्याबुद्धी डेव्हलप करणं आणि तत्वावबोध होणं. तर असे प्रश्न, संशयात्मक ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये उपजले गेले पाहिजेत, तर आपण त्यातनं त्याच्या उत्तर शोधण्यासाठीचा प्रवास सुरू करू. पुढे श्लोक नंबर 23 ते 25 मध्ये त्यांनी विचारणांचं वर्णन केलेलं आहे. काय म्हणतात ते, ओदनश्च विलेपी च रसो मांसम पयो दधी यवागो सुपशाको च युषः कांबलिकाः खडाः. काय म्हणतात ते, ओदना. ओदना म्हणजे काय, शिजवलेला भात. विलेपी, विलेपी म्हणजे जाडसर असा हे असतं की नाही भात, त्यामध्ये पेक्षा यामध्ये शीत जास्त असतात. म्हणजे एक भाग तांदूळ आणि 4 भाग पाणी हे शिजवून जे तयार होईल ते विलेपी. रस म्हणजे मांस रस, रसो मांसम. पयोहो दूध आणि दधी यवागू. यवागू म्हणजे सेमी सॉलिड, थिकर दॅन पेया. त्यामध्ये शीत जास्त असतात व पाणी कमी असतात. पेयापेक्षा तुलनेने गुरु असते. एक भाग तांदूळ आणि 6 भाग पाणी. सुपशाको, सुपशाको म्हणजे काय, युष जे असतं त्या युषामध्ये एखादा शाक टाकून ते शिजवतात तेव्हा त्याला सुपशाक असं म्हणतात. युष, युष म्हणजे त्यातलं मेन इन्ग्रेडियंट जे असतं ते शिंबी धान्य असतं, पल्स असतात. एक भाग शिंबी धान्य आणि 18 भाग पाणी हे टाकून जेव्हा ते शिजवतात तेव्हा त्यांना शिंबी, हे ह्या टर्मिनॉलॉजी आम्हाला माहित असल्या पाहिजेत, त्याशिवाय आम्ही त्याची ऑथेंटिसिटी सिद्ध करू शकणार नाहीत. तर अशा पद्धतीने जेव्हा सिद्ध होईल तेव्हाच त्याला युष म्हणू. परत कांबलिका, कांबलिका म्हणजे काय, तर पाण्याबरोबर जेव्हा आम्ही एखादं शाक द्रव्य उकळतो तेव्हा त्याला कांबलिक असं म्हणतो. खडा म्हणजे काय, तर पाण्याबरोबर जेव्हा आम्ही एखादं फळ उकळतो तर त्याला, त्या द्रव्याला खड असं म्हणतात. पुढे म्हणतात की सक्तवाहा, सक्तवाहा सत्तू, तिलपिष्टम, तिळाची पेंड जी आहे. मध्यम लेहा तथैवच, मध्य आणि लेह. भक्षम अंजनम बस्ती तथाच उत्तर बस्तया, बस्ती देणं, उत्तर बस्ती देणं, अंजन अभ्यंजन अभ्यंग करणं हे सुद्धा प्रविचारण आहे. गंडूषाः कर्णतैलम च नस्त कर्णाक्षी तर्पणम, गंडूष करण आहे, कर्णपुरण करणे, नाकामध्ये तेल टाकणे, कानामध्ये तेल टाकणे, अक्षितर्पण करणे हे सुद्धा विचारणेमध्ये येतं. चतुर्विंशती रीती येतः स्नेहस्य प्रविचारण. तर अशा पद्धतीने ज्या आहेत त्या 24 चतुर्विंशती अशा स्नेहा सांगितलेल्या आहेत. याच अध्यायामध्ये शेवटी जेव्हा आपण वाचू तेव्हा या विचारण्याविषयी पुन्हा एकदा त्यांनी इंडिकेशन सांगितलेलं आहे. म्हणजे श्लोक नंबर जो 82 आहे या अध्यायातला, त्या श्लोक नंबर 82 मध्ये त्यांनी पुन्हा या प्रविचारणांचं वर्णन केलेलं आहे. बघा श्लोक नंबर 82, स्नेहाद्विषः स्नेह नित्या मृदुकोष्ठाश्च ये नराः क्लेशासह मद्य नित्या तेषाम इष्टा विचारणा. ही विचारणा कोणासाठी वापरायची, तर ये नराः स्नेहद्विषः, ज्यांना स्नेहपानाचा द्वेष आहे. आणि असं प्रॅक्टिकली किती रुग्ण सापडतात, अरे अरे घृत म्हणलं की मळमळतं, तुपाचा वास सुद्धा सहन होत नाही हो प्रॅक्टिकली. मग अशा रुग्णाला आम्ही 120, 140, 150 स्नेहपान कसं देऊ? आम्ही बळबळ देतो आणि रोज तो उलट्या काढून बाहेर काढतोय, काय उपयोग आहे? ये नराः स्नेहद्विषः, स्नेहपानाचा द्वेष ज्यांना आहे. स्नेहनित्या मृदुकोष्ठाः,
पण स्नेह नित्य आहे, जे नित्य स्नेह घेतात त्यामुळे काय, आम्ही दिलेला स्नेह ते लवकर पचवून टाकतात. मग काय उपयोग आहे? मग ते स्नेहाचा इफेक्ट कसा होईल? परत काय म्हणतात, मृदुकोष्ठाः, यांचं मृदुकोष्ठ आहे. क्लेश असहा, स्नेह पचवण्यासाठी पण शरीराला कष्ट करावे लागतात ना, गुरुतर द्रव्य येते ती पचवण्याची ताकद जेव्हा आमच्या स्नेहामध्ये नसेल, आमच्या शरीरामध्ये नसेल, अशा क्लेश असहा व्यक्तींमध्ये मद्यनित्याच, विचारलं पाहिजे मद्यनित्याच्या, अल्कोहोलिक पेशंटचं लिव्हर सिरोसिस असताना विरेचन करण्यापूर्वीच संशोधनापूर्व स्नेहपान करायचं असेल तर विचारणेनी केलं पाहिजे. मद्यनित्या का बरं असं? मद्यनित्या हा शब्द या ठिकाणी का बरं आला असेल? मद्यनित्य व्यक्तीला हे अच्छ स्नेहपान का नाही द्यायचं? विचारणा स्नेहपानच का बरं द्यायचं? असा प्रश्न डोक्यामध्ये निर्माण होईल. तर हे संशयात्मक ज्ञान आहे. ह्याच्यावर आपण चिंतन करूयात. पुढच्या वेळी तुम्ही कदाचित यावर चर्चा करून मला सांगू शकाल. आणखीन 2-3 विचार असतील. आपण त्यावर पुन्हा चर्चा करू की मद्यनित्य व्यक्तीमध्ये प्रविचारणा का सांगितली? अच्छ स्नेह का नाही सांगितला? मद्यनित्य, आणि हा प्रॅक्टिकली विचार आपल्याला वापरायचा आहे आपल्या ओपीडी मध्ये. मद्यनित्य व्यक्ती आला, त्याला विरेचन द्यायचंय, त्याला संशमन स्नेह द्यायचा आहे, तो आहारात मिक्स करून द्यायचा. तेषाम इष्टा विचारणा स्नेहाद्विषाः स्नेहनित्या मृदुकोष्ठाश्येनरः क्लेशासः मद्यनित्याः तेषाम इष्टा विचारणा. तर अशा पद्धतीने अशा लोकांना विचारणा ही हितकारकांनी सांगितलेली आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे की या ज्या विचारणाचा जो श्लोक आहे, त्या विचारणाच्या श्लोकामध्येच त्यांनी सांगितलेलं की बस्तयाः, उत्तर बस्तयाः. मला वाटतं की जी कर्नाटकाची राजीव गांधी युनिव्हर्सिटी आहे, त्यामध्ये या बस्ती ह्याज ए संशोधन पूर्व प्रविचारणा असा एक थेसिस झालेला वाचनात आला होता. की आपण जे संशोधन पूर्व स्नेहपान म्हणून 30 ml, 60 ml, 50 ml असं जे घृतपान देतो ना, तेच घृतपान किंवा तोच स्नेह मात्रावस्थेच्या स्वरूपात द्यायचा. म्हणजे आज एक 30 ml, ज्यांना स्नेहद्विषाः, ज्यांना स्नेहाचा द्वेष आहे, अशा रुग्णांना उद्या 50 ml बस्ती, परवा 60 ml मात्रावस्थी. नंतर स्नेहपानाची लक्षणं दिसतायत का? दिसत असतील तर त्यानुसार डोस ऍडजस्ट करायचा. तर अशा पद्धतीने सुद्धा काम होतो. अर्थात ते किती म्हणजे ह्याचा एक कंपॅरेटिव्ह स्टडी केला पाहिजे की सम्यक आपण जे ओरली स्नेहपान देतो, त्या ओरली स्नेहपान देऊन जे लक्षणं निर्माण होतात सम्यक स्निग्धत्वाची, ती लक्षणं आणि अशी प्रविचारणा स्वरूपात स्नेह दिल्यानंतर निर्माण होणारी लक्षणं, यामध्ये कितपत तफावत असते, हा थोडासा संशोधनाचा विषय आहे. पण तो बघूयात. पण प्रॅक्टिकली असे विचार आपण प्रविचारणा संदर्भामध्ये जे स्नेह द्वेषी आहेत, जे मृदुकोष्ठी आहेत, जे मद्यनित्य आहेत, त्यांच्यासाठी अशा पद्धतीने वापरू शकतो. तर आज आपण या ठिकाणीच थांबूयात. पुढच्या वेळी भेटताना आपण ह्याच्या पुढे श्लोक नंबर जो 26 आहे, त्या 26व्या श्लोकापासून पुन्हा हा स्नेहपान विधी अध्याय वाचण्यास सुरुवात करूयात. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू सर. सरांचे आभार आणि जॉईन झालेल्या सर्वांचे पण आभार. थँक्यू.